माझं नाव शरद जनाबाई बारात आहे. भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती जी महाराष्ट्र राज्यामध्ये भटक्या विमुक्त आदिवासी आणि वंचित समूहासाठी त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन काम करते. या संयोजन समितीचं मुख्य काम हे आहे की ज्या लोकांचे प्रश्न, ज्या समूहाचे प्रश्न आहे त्यांचं स्वतःचं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या प्रश्नांना घेऊन इतरांनी कुणी प्रतिनिधित्व किंवा पुढारपण करू नये. ज्याचा प्रश्न त्याचाच आवाज, त्याचंच नेतृत्व, या टॅगलाईनखाली महाराष्ट्र राज्याची संयोजन समिती काम करते. याचाच एक भाग म्हणून संयोजन समिती महाराष्ट्र राज्याची जी आहे ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारे ज्यांचे प्रश्न आहेत त्यांचाच आवाज, त्यांचं नेतृत्व घेऊन जिल्ह्यामध्ये समिती स्थापन करून त्या समितीचं तिथल्या भागातलं जे काही काम आहे त्याचं नेतृत्व त्यांनी करावं या दृष्टिकोनातून आज भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती परभणी जिल्हा यामधील अनेक समूहातले, म्हणजे भटक्या विमुक्त असतील, आदिवासी असतील, SC असतील, या सगळ्या समूहामधून जवळपास 70 लोक समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आले होते. ज्याच्यामध्ये पारधी समूहामधून होते, वडार होते, गोंधळी होते, वासुदेव होते, नाथजोगी होते, घिसाडी होते, बंजारा अशा वेगवेगळ्या समूहातून लोक या ठिकाणी आलेले होते. त्या सगळ्या समूहाचं प्रतिनिधित्व करणारे या कार्यशाळेचा एक मुख्य भाग होता तो म्हणजे की इथल्या जिल्हा समितीची क्षमता बांधणी करणं. इथे जे लोक प्रतिनिधी म्हणून या भागामध्ये, मग ते जमिनीविषयीचं काम असेल, इथल्या नागरिकत्वाच्या पुराव्याच्या बाबतीत काम असेल किंवा इतर जे काही भटक्या विमुक्तांचे आणि आदिवासी वंचित समाजाचे प्रश्न आहेत त्याला काम घेऊन करतायत, या सगळ्यांच्या संदर्भातली एक क्षमता विकसित होऊन इथल्या सगळ्या संस्था संघटनांनी एकत्रित येऊन कसा त्यांचा आवाज होऊ शकतो यासाठी या कार्यशाळेचं आयोजन केलेलं होतं. आणि या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संयोजन समितीच्या वतीने अप्पाराव राठोड, शरद बाराते आले होते. सोबतच कोरो इंडिया नावाच्या संस्थेमधून जे रिजनल लीड आहे त्यापैकी लक्ष्मण भाऊ आलेले होते. प्रॉपर्टी राईटवरती आपण काम करतो आहे ज्याचे अरविंद सर आलेले होते. या सगळ्यांच्या माध्यमातून इथली जिल्हा समिती जी आहे ती कशी चांगल्या पद्धतीने कार्यरत होईल या बाबतीमध्ये आज बैठक आणि कार्यशाळा झाली, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यावरती जी समिती आहे तिचा आत्तापर्यंत सगळा प्रवास समजून घेतला. त्याच्यानंतर संयोजन समिती जी इथली जिल्ह्याची आहे तिने कशा प्रकारे काम केलं पाहिजे याच्याविषयी चर्चा झाली. सोबतच या सगळ्या बाबतीमध्ये जे वेगवेगळे शासनाने जे काही GR काढलेले आहेत, जे काही योजना आहेत याच्याबद्दलची माहिती या सगळ्या याच्यामध्ये करण्यात आली. आणि सरतेशेवटी इथली जिल्हा समिती तालुका स्तरावरती पण जाऊन कशी काम करेल, गावाच्या पातळीवरती कसं काम करू शकेल याची बांधणी या संपूर्ण कार्यशाळेमध्ये करण्यात आलेली आहे. धन्यवाद. सध्या भटक्या विमुक्तांचा जो जन्मदाखल्याचा प्रमाणपत्र आणि इतर प्रमाणपत्रांसाठी मोठी कसरत करावी लागते, या संदर्भात आपण कसं मार्गदर्शन केलं आणि काय सांगाल या संदर्भात? या बाबतीत तर गेली अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे. म्हणजे आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेलेली आहे, तरी देखील आम्हाला पुन्हा एकदा सिद्ध करावं लागतं आहे की आम्ही भारताचे नागरिक कसे आहोत. भटकंती करणारा आदिवासी हा जो काही समूह आहे, या समूह न शिकलेला आणि सतत भटकंती करत असल्यामुळे कुठल्याही ठिकाणी तो स्थिर किंवा त्याचं राहण्याचं ठिकाण नसल्यामुळं कसल्याच प्रकारचे त्याच्याकडे जे काही दाखले आहेत किंवा कागदपत्र आहेत ती नाही आहे. पण अशा अवस्थेत देखील आत्ता तो कुठेतरी स्थिर होऊ पाहतोय. म्हणजे पुन्हा एकदा तो गावकुसाबाहेरमधून गावामध्ये येऊ पाहतोय. पण त्याच्यासाठी गावात येण्यासाठी पुन्हा त्याला अडथळे तयार होत आहेत आणि सरकारच्या लाल फितीमध्ये तर प्रत्येक गोष्ट अडकली जाते, तशी याही समूहाची अडकलेली आहे. याच्यामध्ये सगळ्यात भयंकर जी गोष्ट आहे ती म्हणजे की 1961चा रहिवाशी आणि जातीचा उल्लेख असलेला पेपर यांच्याकडे मागितला जातो. शासन वेगवेगळ्या प्रकारे GR काढतो, पण या GRमध्ये देखील एखादा शब्द असा वेगळा ते टाकतात की ज्याच्यामुळे या माणसांना फक्त असं वाटतं की आता मिळेल, परंतु त्या एका शब्दामुळे त्यांना हे काही गोष्टी मिळणं दुरुप्रास्त आहे. तरी देखील या GRचा वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारे यांना दाखले करून देण्याच्या मुद्द्यामध्ये आणतो. विशेषतः जन्मदाखल्याच्या बाबतीमध्ये नुकतेच काही गव्हर्नमेंटने घेतलेले जे काही निर्णय आहेत, जे GR आहेत
त्याच्याबद्दल आपण त्याचाच वापर करून आत्ता म्हणजे ज्या प्रकारे म्हणजे महानगरपालिकेत असेल किंवा ग्रामसभेच्या भागात असेल, ग्रामसेवक असेल यांच्याकडे जाऊन त्याची नोंद करणं, मग तहसीलदारकडे जाणं आणि मग त्याच्या पुढे जाऊन तो दाखला मिळवणं, अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये होतं. आम्ही यामध्ये एक महत्त्वपूर्ण काम करतो ते म्हणजे की सामूहिकरित्या आम्ही आता ही सगळे प्रश्न सोडवण्याचा हाती घेतलेले आहे. एखादा व्यक्ती घेतला तर त्याला सतत फेऱ्या माराव्या लागतात, त्याला कोणीही विचारत नाही. पण सामूहिकरित्या म्हणजे संयोजन समिती म्हणून किंवा इथल्या ज्या काही संस्था संघटना काम करतात ते या सगळ्या GRचा व्यवस्थितरित्या वापर करून शासनाबरोबर हा चांगला डायलॉग आत्ता आपण वापरलेला आहे की ज्याच्यामध्ये जन्मदाखल्याच्या बाबतीतल्या अडचणी असतील, जातीच्या दाखल्याच्या बाबतीत एक्सेसचा पुरावा असेल तर गृह चौकशीच्या आधारावरती कसा त्यांना मिळू शकेल आणि इतरही जे काही जमिनीच्या बाबतीतले आलेत या प्रत्येक बाबतीतला शासनाचा जो निर्णय आहे तो आम्ही ह्या सगळ्या समूहांना व्यवस्थितरित्या त्यांना समजेल अशा भाषेमध्ये आपण ते शिकवतो. कायद्याची मदत घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना ती मदत केली जाते आणि सामूहिकरित्या या सगळ्या प्रश्नांना आम्ही सोडवलं जातो. येत्या 31 ऑगस्टला भटक्या विमुक्तांचा दिवस आहे, त्या संदर्भात आपण काय पूर्वनियोजन केले आणि कसा साजरा करणार आहात? गेल्या वर्षी एक GR आला आणि ही खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की 31 ऑगस्ट हा भटके विमुक्त दिन हा महाराष्ट्र शासनाने साजरा करावा अशा प्रकारचा एक ठराव पास झाला आणि गेल्या वर्षापासून म्हणजे शासन आणि सोबतच संपूर्ण जे काही या बाबतीत काम करणाऱ्या संस्था संघटना आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे या 31 ऑगस्ट जो आहे भटके विमुक्त दिन आहे तो साजरा केला जातो. याच्यामध्ये जनजागृतीची रॅली असू शकेल, सोबतच शासनाने ज्या पद्धतीने त्या GRमध्ये किंवा त्यांनी निर्णय दिलेला आहे त्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे जसे वेगवेगळे दाखले असतील, नागरिकत्वाचे पुरावे असतील, याची शिबिरं भरवणं असेल, या सगळ्या प्रकारचं जे काही आहे उत्साहामध्ये आम्ही हे सगळं साजरे करत आहोत आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये मिळून हा कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो, ज्याच्यामध्ये विशेषतः वेगवेगळी शिबिरं लावणं, समूहाच्या संदर्भामध्ये त्याचा इतिहास असेल, त्याच्याबद्दलची संस्कृती असेल, परंपरा असेल, कला असेल, या सगळ्या बाबतीतलं सादरीकरण असेल. सोबतच शासनाने हा दिन साजरा करण्यासाठी जिल्ह्याला 10 जो निधी दिलेला आहे तो निधी कसा व्यवस्थितरित्या वापरता येऊ शकेल याबरोबर आम्ही शासनाबरोबर काम करत आहोत. केवळ तेवढंच नाही तर आम्हाला स्वतःला असं वाटत आहे की तो निधी फार अपुरा आहे, म्हणजे एका जिल्ह्यासाठी 10 आणि तो एवढ्या मोठ्या समूहासाठी काहीच नाही आहे. तर आमची मागणी आहे की 50 लाखापर्यंत तरी हा निधी प्रत्येक जिल्ह्याला जर मिळाला तर त्या ठिकाणच्या या सगळ्या भटक्या विमुक्तांचा जो काही इतिहास आहे तो सगळ्या समाजाला समजू शकेल, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करता येऊ शकेल, अनेक लोकांना याच्यातून मदत होऊ शकते. तर या पद्धतीचं नियोजन 31 ऑगस्ट हा भटके विमुक्त दिन म्हणून आम्ही साजरा करत आहोत. तो आझादीचा दिवस आहे.